आज आपण अंड्याचा अगदी सगळ्यांच्याच ओळखीचा पदार्थ पाहणार आहोत. अगदी बॅचलर मुलंसुद्धा ह्या पद्धतीने झटपट बनवतील. तर चला कसा करायचा तो पाहूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही अंडी कमी आणि जास्त करू शकता. अंड्याचं एका साईडला ठेवून देऊया. इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. इथे मी मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्या पद्धतीने कांदा बारीक चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गरजेनुसार तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी कांदा छान लाल रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला कांद्यावरती परतवून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण आज अंड्याची भुर्जी बनवणार आहोत. अगदी सगळ्यांच्याच आवडीची. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या जणांना ही अंड्याची चटणी आवडते. कोणी ह्याला अंड्याची भुर्जी म्हणतं किंवा कोणी ह्याला अंड्याची चटणी म्हणतं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1.5 चमचा आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी कांदा लसूण मसाला वापरला ना तरी चालणार आहे. मसाले घातले की मसालेसुद्धा छान आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर एका साईडला इथे मी सगळी अंडी फोडून घेतलेली आहे. अंडी फोडल्यानंतर आपल्याला कांद्यावरती फोडलेली अंडी घालायची आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे की नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अंड्याची भुर्जी दाखवलेली आहे. तुम्ही म्हणताल आम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवतो, पण प्रत्येकाची अंड्याची चटणी बनवण्याची ही पद्धत वेगळी असते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी अंडी छान व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला घातला की परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून पाहूया. परत एकदा छान इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मस्त आपली गरमागरम ही अंड्याची चटणी तयार झालेली आहे. मिक्स केल्यानंतर भरपूर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली की पदार्थसुद्धा अगदी छान दिसतो. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते. गरमागरम आपली ही अंड्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा त्यासोबत तुम्ही पावसुद्धा खाऊ शकता. वरण भात केला तर नक्कीच तोंडी लावायला ही अंड्याची चटणी एकदा तरी नक्कीच करून पहा. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.